ओ ओ ओ उठा ना. काय रे कशाला आली तू इकडं पारे? कशाला आली म्हणजे ही तू झोपतात का? अरे जा ना झोपू दे 1-1.5 तास. रात्री आख्या शेंगा फोडून घेतल्यात माझ्याकडून. गपना रे फोडू दे ना काय रे बडबड बडबड लावली. तेच सांगतोय झोप टबून या नाकाच्या. घरदार नाही का तुम्हाला? इथं येऊन पारावर झोपलाय. हा अरे काय झालं 1-1.5 तास झोपलं म्हणून? जा पळे. काम धंदा सोडला घरातली कामं सोडली खुशाली येऊन इथं झोपलाय. जरा तरी काम धंद्याचं बघा ना. हा खायचं का झोपायचं नुसतं? हा बघ मी तिनं असं आले. झोपू दे ना काय बडबड लावली. तुमच्या घरी जाऊन भांडण करावर तुम्ही हे जा रे. पळे जा बर का टापक्यात डोक्याचे दही नको करू राव तू. निक चल निक बाबा चल. झोपलाय बिचारा झोपलोय मी बी. हा का झोपलाय का? झोपा. तुमची कशी झोप मोड करते ना मी पण बघते. कर कर लय लवंगी मिरची लागून गेली तू तावा. चालले बघतेच आता तुमच्या दोघांकडं. माझ्यासारखी दारू पिते का काय रे? हे लाव रे बट 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 झोप. हो चला ना घरी. आली का याच्या गुडघ्यात मी तू फोडून टाकतो. काम धंदा सोडून इथं बसलाय. चला ना घरी. अरे जा तुला सांगितलं नाही येतो म्हणून. काय वहिनी तुम्ही पण जा राव. चल निक. नसते मी जात. चला घरी. श्यामीला काय करू टाळ उभा करू का काय रे? अरे झोपू दे 1.5 तास. येईन ना नंतर जा तुम्ही. लवकर घरी यायचं नाही तर बघाच तुम्ही. काय जगाच्या आखरीत बायको भेटले बुवा मला आयला लय आखरीत. हा झोपतो तू एक निसता झोपच लावले. आला पाराव घेऊन इकडं मरायला. चला ना घरी. लवकर चला घरी. नाही नाही श्याम्या आता मी घरी बरं 10 मिनिटं जागाच बसतो तू झोप. ओ अरे जाती का येऊ पळत. हा अशी घाबरली पाहिजे टबून काळी. जाय माणसाचं डोकं चाललं नाही माझं जरा सुद्धा. अय रुपये काय ग कुठं चालली एवढं तन करत? तन करू नाही तर काय करू? हो माझा नवरा कसलाय माहितीये ना तुम्हाला? काम धंदा सोडून तिथं जाऊन झोपा काढत बसलाय. सगळी काम मीच करायची का हो घरातली? धुणं धुवायचं, भांडी घासायचं, स्वयंपाक करायचं, गुराढोराचं बघायचं, शेतातलं बघायचं, काय काय मी करायचं. बरं जरा हळू बोल ना कळालं मला. तू ते कुठे बसलेले बघितलं का? भेटली तू त्यांना? काय बोलले ते तुला? त्यांना म्हटलं घरी चला. हा घरातली काम करू लागा. एक तर कामाला जात नाही. आठवडाभर माणूस घरी असतो आणि एक दिवस फक्त कामाला जातो. ते पण आता बंद केलंय. मी कसं घर चालवायचं तुम्ही सांगा बरं. तुला सांगू का त्याला काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. तशी चालू भाऊजी ऐकणारच नाही. आणि काय करावं काम धंदे करायचं त्यांना जीवावर येतंय. म्हणून बघा मी तिकडे राहत होते. माहेराला येत नव्हते मी. दरदार सोडून काय गप्पा आणले तिथे. नीट बोलत जा जरा. नीट बोलत जा ना. हा जरा सिरियस विषय चालू आहे. चाल अरे ते जालू भाऊजी ते शामराव 2 काळे बावळे ते बसले राहतात त्या मंदिरामध्ये नुसते झोपा घेतात. तुला काय सांगू कामधंदे सोडून. ऐक तुला एक करायचंय. काय हे घे 50 रुपये. काय पण याचे तुला जांबू येणार नाही बालुशेने. हा पण 2 वडे येतील. आणायचे 2 वडे 25-25 रुपयाला. ते नाही तर पॅटीस टाइम आडे कापलेले राहते. अरे आडे कापलेले असते वडे बिडे रसगुल्ले गुलाबजाम याच्या व्यतिरिक्त आयुष्यात काही आहे का नाही खायला तुला? आहे ना टोमॅटो आहे. जागेवर टोमॅटो नाही म्हणतात टोमॅटो म्हणतात. ते जाऊ दे. मी काय सांगते आपले हे आहेत ना शामराव जालू भाऊजी त्यांना पण पुरणार नाहीये. मलाच पुरणार नाही तर त्यांना काय आणायचं. त्यांना कशाला आणायचं? येणार का ग हा? मी काय सांगते 10 रुपयाची पुडी घेऊन यायची. दोघं आहेत ना कामधंदे करत नाही त्यांना चांगली अद्दल घडवायची. पुडी घेऊन यायची. कायची काय 10 रुपयाची पुडी कायची येते? हा ती घ्यायची हातावर चोळायची चिमूट भरे ना दोघांच्या नाकात सोडायची. त्यांना आहे ना चांगली जिरवायची त्यांची. तशी ते ना अशी एकमेकांचे साथ सोडून कामधंदे करायचे नाही. कळालं का? नाही याला 50 तास लागतंय. मी त्यांना तुला येडा देईन येताना काम होईल मा. अरे राहू दे ते पैसे तुला कोणाकडून तुलाच ठेव. बर हा पण तेवढं काम झालं पाहिजे. बरोबर ते दोघं डायरेक्ट घरी झाले पाहिजे. तसं कामाला लागले पाहिजे. चालतंय अरे बाबा तेवढं माझं काम कर रे. एक तर माझा नवरा असा उंडगा झालाय ना नुसतं गावभर बोंबलं थिंडायचं. जावे पटकन झालंच पाहिजे बरं का पण काम. 100%.
ए झाले ए श्याम्या चांगलं झोपलो होतं राव कशाला नाकात काय वळवळ केलं हे यार मी नाही केलं मला बी कोणतरी टाकलं काहीतरी नाकात आशी आशी. ए साई इकडे रे इकडे आईला हे तुला सांगतो घाबरण्यात काहीतरी केलं असणार चल बरं घेऊन आशी. अरे काय श्याम काका म्हणतो पुन्हा आमच्या नाकात पुढे कमी सोडली रे तू हा. मी कुठं सोडली मी आत्ताच आलोय गप्पस तू सारखं होता पाच्या गावात कोण नाही लय हिंड फिर मी काय नाही केलं ह्यो तसा कबूल नाही होणार याला याच्या बापाकडे घेऊन चल याला कळलं बापाकडे तो ठीक आहे बसतो तुमच्या पशी काय ठीक आहे ठीक आहे बसला होता हा तू आत्ता पाहतो तिकडं ए ते बघ तू पळू राहिला चल तिकडे ठीक आहे थांब धर झालं धर धर हाल हाल अरे कम खोडी खोडी केली आमची हा? काय केलं म्या? काय केलं म्हणजे कम पुढे सोडली आमच्या नाकामध्ये हा? तो वाटवतो का आम्ही हा वाटवतो का तया सांग लवकर. सांगा बऱ्याबरोबर नाही आणि तुला सांगतो अजून गोटपाट करू कशी आम्ही आला ए यार थांब ना सांगतो का नाही मग सांगतो. सांग सांगितलं शिट्टगडीच नाही सांगतो, सोडणार सोड. सांग असं सोड ना सोड, दावर सोड, पळवलंय राव सोड, थांब ना. सोड, सोड त्याला क्या पळवतो बा? इतका चांगली आईला याला ऑलिम्पिक मध्ये पाहायला पाहिजे काय बोला तर राव पडलो तुमच्यामुळं थोबाड बांध ठेवून काय केलं सांग लवकर सांगतो ते सुधांना जालू वहिनी सांगितलं होतं काय जालू वहीन जालूची बाई तो वाई वहिनी हा काय म्हणली ती ते म्हणे एवढं झोपेला असते ना दोघ जण हा त्यांच्या आता त्याने पुढे सोड का मग काय माहित आणि वरून 50 रुपये दिले म्हणलं आपल्याला काय 50 येऊ द्या नाही तर 10 येऊ द्या ताम फत्तेच राहतात असं ना काम फत्ते किती त्रास झाला आम्हाला च्या आईला जर आमच्या घशात गेली असती अटक फिटायला असतं मग रे नाही येत. नाही येत येतं ना नाव डेपुटीला सांगू आपण त्याशिवाय सुधारणार नाही त्याशिवाय सुधारणार हा 5-50 रुपयासाठी जीव घेतो काय लोकांचा तू एक काम कर ना श्याम्या 100 रुपये दे तू याला कायला खर्चायला खर्चायला नाही खर्चायला नाही बुचण्या तोंडाचे ऐक हे बघ हे 100 रुपये घे 100 रुपये घे आणि एक एक पुढे घे आणि नाकात कच्चून चोळून सोड आणि त्या असं दोघीच्या हातात नाही दोघीच्या नाकात भरायची तुला सांगू तुम्ही कळलं का बरोबर पाहिजे. सुगंध आणि पार अजून 50 द्या ना पाडलेलं आहे मला काय चल निघ चल आता म्हणला 10 मध्ये बी करतो 100 दिलेत भावडे तुला काम जर चोख नाही केलं ना तू 100 ला 200 घेईनच हा. पण तंगडच गाडीन तू आता चल पुढं आपण याच्या- चल चल चपला कुठे तुझ्या हे बारू आहे बरं का याच्या डोळा ठेव लक्ष ठेव आपण चप्पल ए निघ्या इकडे त्या वहिनी इथून कुणी गेलं का रे आता काय आलं माझ्या नाकात आहे ना कोणतरी काहीतरी दमनी दमनी सोडलं कोणतरी नाकात काहीतरी शामराव जाताना पाहिले होते का? कुठं इथं ना तुमच्या घरापासून म्हणे जाऊन मेला त्या शामरावच्या माझ्या नाकात यांनी काहीतरी सोडलं वाटतं घ्या काळजी ओ दिगू भाऊजी अहो इथनं कुणी जाताना बघितलं का घरात ना माझ्या नाही राव तो नाही पाहिलं पण ज्याला जाताना पाहिलं हो मी हा का हा. हो काय माहिती मला एवढं शिकायला मला काहीच कळलं नाही हो ते सोडलं काय तुमच्या नातात तिने त्यांनी मग आता तुम्ही त्याच्या सोडलं मग तुम्ही तुमचं सोडलं हा का हा हो मला काही सुधार तुम्ही जावा मी बघते आता काय काय जा त्यांनी चालते. सुगत त्याकडे पहिले जावं लागेल नव्हती माहिती दरवाजा काय झालं अहो तुम्हाला काय सांगू अहो बाया नवऱ्याने माझ्या नाकात पुढे भरली अगं माझ्या पण नाकात त्या शामरावने भरली शामरावने हा. बरं का? बरं. डवऱ्याने भरली नाही नाही नाही, ह्यांची काहीतरी जिरो लागेल आता आपली जिरण चल लवकर चला हो मी तर कधीच असं चोळलं नाही बाबा अगं तसं मी 4-4 टाइम खाते असं विचारू लागली हो खाता होई तुम्ही बरं मला सांगा हे कशी खात असतील हो कशी काय अशी चोळायची मस्त पैकी हे बघ हं. आणि अशी चिमट्यात धरायची असं वड बाजूला करायचा असं हे करायचं हो खाली काय तुम्ही अरे चिमट्यामध्ये धरली चाल चला काय म्हणे मला वाटलं खाली काय तुम्ही असं दाखवायला लागलं ते
डिग्याच्या आता सोडीतच नसतो. ए, काही कळतं का नाही रे तुम्हाला? तिकडे सरकारने मला बसा याय नाही. शामराव सरकार तिकडे मला बसा याय नाही. आईला इथं आमच्या नाकात पुढे सोडून बसाल तुम्हाला पाहिजे. तुला आकले का काय रे? चांगलं झोपलो होतो. झोपला होता मग सकाळपासून. मी म्हणलं की काम धंदे करा घरामध्ये, ते नाही झालं आणि इथे येऊन झोपलेतोय. हा थोडी तरी जाण्याची नाही मनाची तरी वाट पाहिजे की. अरे एका दिवशी आराम केला काय डस काय तुला? आणि का हो? तुम्हाला पण काही कामधंदे नाही का हो? कुशाल ते दुकान वाढून घेता आणि ह्या जालू भाऊजी सोबत गावगाव फिरता. हो ती सुरेखा फुकट नाही मारायला निघून जात. कामाकडे लक्ष द्या, दुकानात बसत जावा ना. शामभाऊजी तुम्हाला पण कळत नाही का हो? हा तुम्हाला एक काम धंदे नाही येत. माझ्या नवऱ्याला घेऊन इथं झोपता तुम्ही. तुम्हाला झोपायचं तर तुम्ही एकटे झोपा ना. माझ्या नवऱ्याला कशाला घेऊन झोपता? राखणदार लागतो तुम्हाला. मी म्हटलं का त्याला येऊन झोप म्हणून, तेच येतो इथं. आता मला दुपारी काही गिऱ्हाईक नसतं, मग मी आपलं पडत असतो थोडा. तुम्हाला किती वेळा मी बोलवाय आले हो? हा तुम्ही घरी काही येत नाही. इथे येऊन तुम्ही झोपता पण घरी येत नाही. काम धंदे करायचेत का नाही? कामाला नसल जायचं तर जरा बायकोला मदत करायची, गुरंढोरांचं करू लागायचं. एवढी बी अक्कल नाही का तुम्हाला? येऊन खुशाल ह्यांच्या बरोबर झोपले तिथं. पारे एखाद्या दिवशी झोपल्याने काय रोग उठतो का काय रे तुला? झोपून देत जा ना येते एखाद्या दिवशी. एका दिवशी अहो लाज वाटते का थोडी तरी तुम्हाला? एका दिवशीच तुम्ही आठवड्यात कामाला जाता, नाहीतर दिवसभर नुसतं लोळत फिरत असता, गावभर फिरत असता ह्यांच्या बरोबर. हे पैसे कमवतात, तुम्ही नाही कमवत. कोण? मी पैसे कमीलेले नाही दिसत का? तुम्हाला घरी यायचे का नाही तेवढं मला सांगा. येतो मागून, तुझा पुढं बघा. जर तुम्ही घरी नाही ना आले तर मी परत 10-15 मिनिटांनी इथं येणार. तुम्ही पण जा, तुमचं दुकान उघडं करा आणि त्यात बसा. दुपारचं नाही काय थोडंफार 2-4 गिऱ्हाईक येत असेल ना का? सगळे तुमच्यासारखे झोपच घेतात काय मंदिर आहे किंवा वाटायनी? त्यापाशी येऊन बसू का? काय म्हणजे गप्पा मारायला? तुम्हाला काही वाटत नाही का हो? अगं बोर होतं दुकानात एकट्याला, गिऱ्हाईक नसतं. बरं, तुम्ही दिले घरी पहिले तिथं एखाद्या थांब. दारामध्ये जाऊन बसायचं नुसतं. तिथं थांबा ना. हा चला बाई. 10 मिनिटात जर तुम्ही घरी नाही आला, 15 मिनिटात पारू हितच मी बी तुमची आज खोडच जिरवते आणि रातभर झोपू देत नसते जर तुम्ही जर घरी लवकर नाही आला तर. हा जा लवकर या, वाट बघते मी. नाही तर आलेच बघा 15 मिनिटात. झाल्या अरे बायको आहे का काय तुही? अरे लय वाट करते. घरी बी झोपून देत नाही आणि बाहेर बी झोपून नाही देत. माहिती का जायला माहित नाका अजून वळवळ करते. 10 मिनिटात आली ना भाऊ, माया पुढीच घालायला बसली अख्खी नाका चुळचुळ. जाय भाऊ तू जाय. जाऊ दे भाऊ. हा मी लुंडको तू इथंच. पुढं तू बी गपचिप घरी जाय, नाही तर मी तुला झोपून नाही देणार. एवढ्या पुढे आणि 10 आणि चुळून खासा तुझ्या नाकात भरी. चल निघ. बायको एक पट नवरा दुप्पट आहे भाऊ. तुम्ही ना दोघं करत गावाला मी आणलंय नुसतं. गिराईक बघ. हा